ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाच्या रूम मध्ये खानदानी हार सापडला असल्यामुळे आता सायली प्रियावर चिडते। तेव्हा प्रिया बोलते की हे काम मी नाही केलं, हे काम हे तुझ्या आई बाबांचं आहे। तेव्हा सायली बोलते प्रिया, जर तू माझ्या आई वडिलांबद्दल काय बोललीस तर, आणि हार तुझ्या रूम मध्ये सापडला। प्रिया बोलते की माझ्या रूम मध्ये हार सापडलं तर काय होतं, मागच्या वेळी पण असंच झालं होतं ना। अश्विन बोलायला लागतो, तुम्हाला काय लाज वाटते की नाही, घरातल्या सूनवर तुम्ही असा आळ ठेवता, या दोघांना सांगा ना त्यांनीच हार चोरला असेल तर। तेव्हा हे दोघं आपल्या स्वतःकडे पाहतात आणि बोलतात ही लोक आमच्यावर चोळीचा आळ टाकतात, आम्ही सगळा विचार आमच्या मुलीसाठी करत होतो। पण तेव्हा सायली त्यांना बोलते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। तेव्हा अर्जुनच्या मनात विचार येतो की काय झालं तरी पण आता हे सायलीचे आई वडील आहेत, त्यामुळे आता सायलीवर मनस्ताप सोसावा लागतोय। तेव्हा अर्जुनच्या मनात विचार येतो की हे दोघं जण प्रियासारखे वागतात आणि सायलीची वर्तणूक यांच्या दोघांमध्ये आहेच नाही, मग हे सायलीचे आई वडील कसे होऊ शकतात। तेव्हा इथे पूर्णाई अर्जुनला बोलते की तुला काय वाटतंय हे सायलीचे आई वडील खरे आहेत का? तेव्हा अर्जुन बोलतो दिवाळी सारखा सण आहे, मग आपण इथे हार सापडलेला आहे, मग आपण या हारच्या पाठी का लागलोय आणि आपण आता सण साजरा केला पाहिजे आणि हा दिवस एन्जॉय केला पाहिजे। अर्जुन विषय सोडतो। तेव्हा अस्मिता बोलायला लागते की आज जर हार सापडला आणि उद्या जर हार सापडला नाही तर, हिने जर हार लपून कुठे दुसरीकडे ठेवला तर। तेव्हा पूर्णाई बोलायला लागते की सगळे जर आपण एकत्र आलोय त्यामुळे आपण एक कार्यक्रम ठेवूया आणि दोन्ही जोडीनी काय करावे की, आणि ह्याच्यामध्ये आपण नको असलेले पाहुणे हा गेम खेळूया, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हे पाहुणे नाही आवडले तर तुम्ही वेगळा रिएक्ट करायचं। तेव्हा प्रिया बोलायला लागते की ही नाटकं मला काय आवडत नाही आणि ही नाटकं मला नाही करायची। मैनावती पण तेच सांगायला लागते आणि प्रियाचं आणि मैनावतीचं हे दोघांचं हे वर्तवणूक अर्जुनला सेम दिसतं आणि तो आता फक्त DNA टेस्टच्या रिपोर्टसाठी राहिलेला असतो आणि अर्जुनच्या डोक्यात असतं की हे रिपोर्ट कधी येतात आणि ह्या रिपोर्टवरून कधी धमाका होतो। पण रिपोर्ट येण्यापूर्वी अर्जुन, मैनावती आणि सदाशिव या दोघांना आपण प्रश्न विचारायला लागतो। तेव्हा अस्मिता पण विचार करायला लागते आणि प्रश्न विचारायला लागते की सायलीचे आई वडील हे प्रियासारखे का वागतात, मैनावतीचं सगळं बोलणं आहे सगळं तन्वी सारखं का असू शकतं। पूर्ण बोलते ठीक आहे तुझं जे बोलतेस ना ते पण मला पण पटतंय, मी ह्यांची बाजू घेतली असली तरी पण मला थोडा पण डाऊट आहे की हे सायलीचे आई वडील आहेत की नाही, आणि सायली किती स्वाभिमानी आणि किती प्रामाणिक आहे आणि हे आपण पाहिलेलंच आहे। तेव्हा अर्जुन ह्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि अर्जुनला वाटत असतं की आपल्याला एकट्यालाच वाटत नाही काय, आणि अस्मिताला आणि पूर्णाईला पण हे वाटत आहे कुठेतरी काहीतरी पाणी मुरते आणि काहीतरी गडबड आहे। आणि रिपोर्ट येईपर्यंत येण्यापूर्वी तो आता मैनावतीला प्रश्न विचारायला लागतो। मैनावतीला तो प्रश्न विचारतो, अर्जुन मैनावतीला सांगतो की सायली किती वर्षाची असताना बाहेर पडली। तेव्हा मैनावती सांगायला लागते 7 वर्षाची असताना आम्ही तिला विकलं होतं। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो की, तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की ती 5 वर्षाची असताना ती आश्रमात आली होती असे मधुबा बोलले होते। तेव्हा मैनावती बोलते 5 वर्षाची काय माहित। तेव्हा इथे अर्जुनला अजूनच डाऊट येतो। अर्जुन बोलायला लागतो तिला तुम्ही कोणाला विकलं होतं। तेव्हा इथे मैनावती जरा गडबडते आणि मैनावती बोलायला लागते की तुमच्या मधला आज पुन्हा एकदा वकील जागा झाला आणि आमची तुम्ही काय उलट तपासणी करता की काय, ती म्हणायला लागते। त्यानंतर पुन्हा मैना काकूला बोलते की लहानपणी सायली कशी होती। तेव्हा इथे मैना काकू बोलायला लागते की लहानपणी ही सायली खूप चोर होती, ती चोऱ्या मारा करायची। तेव्हा पूर्णाईच्या डोक्यात विचार येतो आणि ती बोलायला लागते काहीतरी फ्रॉड चाललेला आहे। त्यानंतर अर्जुन त्यांना विचारायला लागतो की सायलीच्या बहिणी कुठे आहेत आणि त्या कशा वागतात। तेव्हा मैनावती सांगायला लागते की त्या पण तिच्यासारख्याच होत्या आणि त्या पण चोऱ्या मारा करायच्या आणि काय काम करायला नको, आणि अर्जुनचा यांच्यावर अजून संशय वाढतो। आणि त्यानंतर अर्जुन वाट पाहतो तो DNA टेस्ट रिपोर्ट, आणि त्यानंतर DNA टेस्ट रिपोर्ट येतो। तर अर्जुनला त्या DNA टेस्ट मध्ये 3 सॅम्पल दिलेले असतात आणि 3 सॅम्पल पैकी एक सॅम्पल असतं प्रियाचं, आणि अनेक गोष्टी आता कळण्यात आणि अर्जुनला आता प्रियाचं, आणि हे ते सत्य शोधण्यासाठी आता अर्जुन आता त्यानंतर पेपर पूर्णाजीच्या हवाली करत तो म्हणतो पूर्णाजी आणि अस्मिता ताई तुमच्यासारखा मला पण सेम डाऊट होता आणि त्यामुळे आता मी तिघांचे पण मी DNA टेस्ट साठी सॅम्पल दिले होते। त्यानंतर प्रिया तिथे येते आणि बोलते की माझे सॅम्पल द्यायची तुला काय गरज पडली, आणि अर्जुन बोलायला लागतो की तुझे आणि तुझे मैनावती आणि सदाशिवजी तिघांचे पण सॅम्पल मॅच झालेले आहेत। तेव्हा अश्विन बोलतो हे कसं शक्य आहे। तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते हे सगळं काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये मला अडकवण्यात येत आहे। सायली बोलायला लागते या सगळ्यामध्ये तुम्ही माझी पण टेस्ट का केली। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो ह्या दोघांचं पण मैनावती आणि सदाशिवचं मला वर्तन बरोबर दिसत नाही आणि तुझ्याशी ते वाच होत नव्हतं, म्हणून मी हे DNA टेस्ट रिपोर्ट घ्यायचे ठरवले होते, म्हणून मी DNA टेस्ट करण्याचं ठरवलं होतं। आणि ह्यामध्ये सगळ्यात आता तुझं गाठोडे ह्या त्यांच्या रूम मध्ये सापडलं होतं आणि हे गाठोडे आता जय म्हणून हे सगळं प्रियाने सांगितलं होतं। आणि अर्जुन बोलायला लागतो काहीतरी गडबड आहे आणि तुमच्या या गाठोड्या सायलीचं नसून हे प्रियाचं होतं। तो इथे अर्जुन बोलायला लागतो काय बोलतोस दादा, ही तर तन्वी आहे आणि रविराजने हिला चेक करून घेतलं होतं ना। अर्जुन बोलतो इथेच तुझं चुकलं, आणि त्याच टायमाला मैनावती आणि सदा काका बोलायला लागतात की याच्यामध्ये आमचा हात नाही आणि आम्ही तुम्हाला बोलायला आलो होतो की ही सायलीच आमची मुलगी आहे करून। अर्जुन बोलायला लागतो या सगळ्यामध्ये तुमचा काही दोष नाही आहे। अर्जुन सांगायला लागतो खूप मोठं प्लॅनिंग आहे आणि हे प्लॅनिंग म्हणजे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। आणि अर्जुन बोलायला लागतो की तन्वी तुमची मुलगी आणि तिची DNA तुमच्या DNA टेस्टची मॅच होत आहेत आणि ही
तेव्हा इथे साहिलला विचार पडतो की हे काय चाललंय. साहिलीच्या मनात विचार येतच की भरपूर दिवसानंतर मला माझे आई वडील मिळाले आणि हे माझे आता आई वडील नाहीत, हे काय चाललंय. आणि अर्जुन बोलायला लागतो हे डीएनए टेस्ट केली आहेत आणि डीएनए टेस्ट मध्ये समजलंय की आता हेच आता सायलीचे आई वडील आहेत आणि त्यामुळे आता समजतं की सायली ही तन्वी नाही. आता अर्जुन सायलीला बोलायला लागतो की तुझ्या आणि प्रतिमा त्या आणि रविराज यांचे डीएनए टेस्ट रिपोर्ट आता येतील. ते पण मी डीएनए टेस्ट करायला दिले होते आणि आता त्याच्यामुळे आता कळेल की रविराज आणि प्रतिमा तुझे आई वडील आहेत. आणि ते पुन्हा बोलायला लागते मला तर पहिल्यापासून संशय होता की सायलीचं आणि प्रतिमाचं दोघांचं वागणं वर्तणूक सेम आहे, त्यामुळे वाटतं की ही सायलीच त्यांची मुलगी आहे. आता एक सत्य समजलं की प्रिया ही मैना काकू आणि सदाशिव यांची मुलगी आहे आणि आता दुसऱ्या सत्य पुढे यायचं आहे ते म्हणजे सायली ही रविराज यांची मुलगी आहे. आता हे सगळं येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे.